संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज असलेल्या ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी देहूमधील आपल्या राहत्या घरी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी काल समोर आलेली होती। टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शिरीष महाराज यांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्याचं आढळून आलं होतं। या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचं कारण लिहिलेलं आहे। आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलेलं आहे। मात्र शिरीष महाराज यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण वारकरी समुदायामधून सध्या कमालीची हळहळ व्यक्त केली जाते। शिरीष महाराज नेमके कोण होते, त्यांनी अवघ्या 30व्या वर्षी आपलं जीवन का संपवलं, याचाच संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचं देहूमध्ये दुमजली घर आहे। बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिरीष महाराजांनी याच घरामध्ये टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। शिरीष मोरे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ते रात्री आपल्या खोलीमध्ये झोपलेले होते। नेहमी 7 वाजता बाहेर येणारे महाराज 8 वाजले तरी अजून खोली बाहेर आले नाहीत, म्हणून नातेवाईकांनी त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला। मात्र आतमधून त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही। शिरीष महाराजांना नातेवाईकांनी मोठमोठ्यांनी हाका देखील मारल्या, परंतु आतमधून कोणताच प्रतिसाद येत नसल्याचं पाहून नातेवाईक देखील आता घाबरलेले होते। त्यानंतर नातेवाईकांनी त्या खोलीचा दरवाजा तोडला। त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर नेहमीच हसतमुख असलेल्या शिरीष महाराजांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं, असा प्रश्न नातेवाईकांसोबतच सर्वांना पडलेला होता। पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी 4 चिठ्ठ्या लिहिलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचं कारण देखील लिहिलेलं होतं। या 4 चिठ्ठ्यांमधील पहिली चिठ्ठी ही आई वडील आणि बहिणीला लिहिल्याचं समजतंय, तर दुसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला लिहिलेली आहे, तर तिसरी चिठ्ठी ही कुटुंबाला उद्देशून शिरीष महाराजांनी लिहिली आहे, तर 4थ्या चिठ्ठीमधून त्यांनी मित्रमंडळींना शेवटचा संदेश दिल्याचं सांगितलं जातंय। सध्या माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे। मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे, तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीमध्ये लिहित आहे। माझ्यावर एकूण 32 लाख रुपयांचं कर्ज आहे। यापैकी कार विकून 7 लाख रुपये भेटतील, तर वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या। मला वाटत होतं की मी हे कर्ज फेडू शकतो, पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरलेली नाहीये, म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे, अशी शेवटची विनंती ही शिरीष महाराजांनी मित्रमंडळींना केली आहे। त्यानंतर त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला चिठ्ठीत लिहिलंय की माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तू तुझं आयुष्य जग। शिरीष महाराज यांचा नुकताच विवाह ठरलेला होता। अवघ्या 20 दिवसांपूर्वी महाराजांचा साखरपुडा देखील पार पडलेला होता, तर एप्रिलमध्ये शिरीष महाराज यांचा विवाह होणार होता। पण त्यापूर्वीच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे। हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे। पहिल्यांदा पोलिसांनी या 4 चिठ्ठ्या ताब्यात घेतलेल्या आहेत। शिरीष महाराज यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा हा फॉर्मॅट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। त्यामुळे आता हे प्रकरण गुंतागुंतीचं होण्याची शक्यता आहे। शिरीष महाराज हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचं समर्थन करणारे होते। ज्यांच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करू नका, असं हिंदूंना ते नेहमीच आवाहन करायचे। शिरीष महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संत साहित्य यावर राज्यभरामध्ये व्याख्याने द्यायचे। तसेच उदरनिर्वाहासाठी ते प्रवचन आणि कीर्तन देखील करायचे। याशिवाय त्यांचं पुण्यामधील निगडी येथे इडलीचं एक उपहारगृह देखील होतं। मात्र या व्यवसायामधून त्यांचे उत्पन्न देखील काही दिवसांपासून कमी झालेलं होतं, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावलेली होती आणि त्यामधूनच त्यांना लाखो रुपयांचं कर्ज झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे। गेल्या वर्षी भर पावसामध्ये विशालगडावर अतिक्रमणाविरोधात शिरीष महाराज मोरे हे आंदोलन करण्यामध्ये पुढे होते
अशा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या शिरीष महाराज मोरे यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचीच चर्चा सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे.